मी पक्षाच्या विरोधात पण नाही. ते तुम्ही हे क्लिअर बघा लक्षात घ्या, मी सन्माननीय फडणवीस साहेब हे आदरणीय आहेत, शेवटपर्यंत आदरणीय राहतील. त्यांनी मला खूप मदत केली आयुष्यामध्ये. म्हणजे जेव्हा मी कुठेच नव्हतो पदावर, भारतीय जनता पक्षामध्ये एक मानासन्मानाचं पद देणं वगैरे हे सन्माननीय फडणवीस साहेबांनी केलं. पण एक व्यक्ती येऊन हे सगळं वातावरण गढूळ करतो. अच्छा, बाजूला रायगडमध्ये कदाचित ही परिस्थिती नसेल, रत्नागिरीत नाही इनफॅक्ट, रत्नागिरीत पण नाही आहे. मग इकडेच काय? अच्छा, रत्नागिरीत ते लढवत आहेत किती 20 सीट. ते फारच संधी नाही दिली संधी सोडून द्या. नाही 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 मागितली सुद्धा नाही. सामंत साहेब पण फ्लेक्सिबल माणूस आहे. सामंत साहेब द्यायला सगळं तयार होते, पण मागायला तर पाहिजे ना. आता मी तुमच्याकडे मागितलंच नाही, तुम्हाला काही स्वप्न पडणार आहे मला एवढं पाहिजे ते? अर्थात मागितलं नाही मग देणार कसं? मागणे से ही मिलेगा असं म्हणतात ना. आता मागितलं नाही म्हणून तिकडे 20 सीटच्या अंडर ते लढवत आहेत. तिकडे किती सीट आहेत? शेकडो सीट आहेत. 86 वगैरे. त्यामध्ये हे मी म्हटलं तिकडे तुम्हाला चालतं, मग इकडे का नाही चालत? इथे तर आम्ही 50-50 द्यायला तयार होतो. अच्छा, कणकवलीत आम्ही लढायलाच तयार नव्हतो की चला मतदारसंघ पालकमंत्र्यांचा आहे, आपण एकही सीट नाही, आपण फक्त पाठिंबा देऊ. पण तुम्ही काहीच नाही आहोत. तुमचे बंधू म्हणाले नगराध्यक्ष पदावरून तुम्ही अडून बसला. कुठे 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 4 लागलेत निवडणुका. कणकवली. नाही नाही असं तो बोलणार नाही. मला माहिती आहे असं तो बोलणार नाही. तो कदाचित मालवणचं बोलत असेल, तुमचं कन्फ्युजन झालं असेल. मालवणसाठी मात्र तुम्ही आग्रही होता नगराध्यक्ष. जर राणेसाहेब बोलतील तर